प्रीती काय बनवू? कोंबडी वडे आणि चिकन. हो. आता सगळ्यात आधी आपण आलं लसूण पेस्ट टाकायचं. मी आधी चिकन चांगलं वॉश केलं होतं. आता आपण ह्याला मॅरिनेट करूया. सगळीकडे चांगलं लावायचं आलं लसूण आणि आता ह्याला आपण ठेवून देऊ असं. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेतलेलं. आता आपल्याला कालवणासाठी मसाला बनवायचा. त्यासाठी ओलं खोबरं, आलं, लसूण, जिरा आणि कोथिंबीर कापून घेतली मी आणि आता ह्याला आपण बारीक करूया. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. ठीक आहे. आणि एकदम बारीक वाटून पेस्ट बनवूया आता आपण ह्याची. आता आपण बघूया. ठीक आहे. एवढं आपल्याला अशी पेस्ट झाली पाहिजे. तेल चांगलं कडकडून देऊ. जिरं टाकूयात. जिरं तडतडल्यावर आता आपल्याला याच्यामध्ये कापलेला कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे. असं चांगलं आपण ह्याला आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा फ्राय करू आणि त्यात आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकूया. म्हणजे अजून छान चव लागते ह्याला चिकनला. ठीक आहे. आता कांदा टोमॅटो चांगला फ्राय झाला. आता आपण ह्याच्यामध्ये घरगुती लाल मसाला टाकूया. जो घाटी मसाला आहे आपला 2 चमचे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. जर तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही 1 किंवा 1.5 चमचे टाकू शकता. आता ह्याला चांगलं मिक्स करू. मध्ये जे वाटण केलं होतं ते वाटण टाकूयात. आता याला चांगलं तेल सुटू द्या. तेल सुटण्यासाठी ज्या वाटणमध्ये आपण ज्या मिक्सरमध्ये वाटण केलेलं त्याच्यात पाणी टाकून चांगलं असं ह्याला ऍडजस्ट करून घेऊ. ठीक आहे. आणि जेव्हा कांदा टोमॅटो आपण फ्राय करायला ठेवलेला मी तेव्हाच मीठ पण टाकलं होतं ह्याच्यात चवीनुसार. आता आपण ह्याला थोडं झाकून ठेवा म्हणजे ह्याला चांगली वाफ सुटेल. आणि इथे साईड बाय साईड आम्ही मसाला भात शिजायला ठेवलाय. ह्याच्यामध्ये खडे मसाले आणि तेल आणि गरम पाणी टाकून आता भात बनतोय आपला. चिकन मस्त मॅरिनेट झालंय. तेल सुटलं असेल मसाल्याला आणि आता आपण चिकन ऍड करू. सगळ्यात आधी आपण चिकना पाय टाकूया चिकनचा ह्याच्यामध्ये. त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये कलेजी आणि बाकीचे पीसेस टाकूयात. चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याला थोडं कोथिंबीर टाकू. आपण 2 मिनिटं वाफेवर ठेवलेलं चिकन. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया. एकदा चांगलं हलवून आपण 2 किंवा 3 शिटीमध्ये चिकन शिजून जाईल. चला तर आता मी झाकून ठेवते आणि मग आपण भेटूया चिकन झाल्यावरती. आता आपण कोंबडी वडे करायचे. त्यासाठी मी 2 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, हे गव्हाचं पीठ आहे, हे ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसन आणि ही मेथी आणि जिऱ्याची पूड करून घेतलेली मिक्सरला आणि थोडीशी हळद. आणि ही पूड करताना मी ऑलरेडी त्याच्यामध्ये मीठ टाकून करून घेतलं होतं. तर आता आपल्याला मीठ टाकायची गरज नाही. आता आपण एकदा सगळं मिक्स करून घेऊया पीठ. जर तुमच्याकडे कोंबडी वड्याचं भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही असं इन्स्टंट बनवू शकता. ह्याची पण खूप छान टेस्ट लागते. आता ह्यामध्ये आपण कोमट पाणी टाकूया. आपल्याला थंड किंवा नॉर्मल पाणी नाही टाकायचं. तर गरम करून घेतलेलं कोमट पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आपल्याला. आणि आता हे चांगलं मळून मी तुम्हाला दाखवते की किती आपल्याला पातळ किंवा जड पाहिजे. पीठ मळून घेतलेलं आहे आणि इथे मी स्मोक साठी कोळसा फ्राय करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं घी टाकूया
आणि आता आपण ह्याला झाकून ठेवू. 15 मिनिटं झाली आहे.